नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे आता प्रिया सुभेदारांच्या घरी राहणार आहे. त्यामुळं सायलीला तर खूप राग आलेला आहे, कारण प्रियाचं जे वागणं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. प्रिया प्रत्येक वेळेस अर्जुनच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत असते आणि आता सायली ही प्रियाची कशी वाट लावणार आहे, अर्जुनला पण ती दाखवून देणार आहे की अर्जुन कसा चुकीचा आहे. हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर महिपतने एक जबरदस्त असा प्लॅन केलेला आहे आणि तो प्लॅन नक्की काय आहे, त्याने कोणाच्या मुलाला किडनॅप केलेला आहे, त्या सर्व गोष्टींचा उलगडा या व्हिडिओमध्ये होणार आहे. सायली इकडे प्रतिमाला आता तिच्या रूममध्ये घेऊन आलेली असते आणि ती प्रतिमाला सांगत असते की हे जे काय आहे ते सगळं तुमचंच आहे आणि तुमच्या या दोन्ही घरची माणसं तुमच्यावरती जीवापाड प्रेम करतात. त्याचबरोबर आत्तापर्यंत या सगळ्या माणसांनी तुम्हाला खूप जपलेलं आहे. तुमच्या दोन्ही घरीही माणसांचा खूप राबता होता, खूप वर्दळ होती, त्यामुळं तुम्हाला खूप माणसात राहायची सवय आहे. कसे काही दिवसांपूर्वी ज्या गोष्टी घडलेल्या होत्या त्यामुळं तुम्हाला आता एकटेपणा जाणवत आहे, पण ही माणसं तुमच्यावरती जीवापाड प्रेम करतात. या कोणत्याच माणसापासून घाबरण्याची तुम्हाला अजिबात गरज नाही आणि ही सगळी तुमची माणसं आहेत. तुम्हाला या घरात भरपूर आणि भरभरून प्रेम मिळणार आहे, कारण गेली 20-22 वर्ष झालं ही माणसं तुमच्यावर प्रेम करण्यासाठी आतुर झालेली होती, आसुसलेली होती. त्यामुळं तुम्ही घाबरू नका, असं सायली प्रतिमाला सांगत असते. त्याचबरोबर ती म्हणते की मी आता नाश्त्याचं बघायला जाते आणि ती जेव्हा प्रतिमाला एकटीला सोडून जाते आणि तिला सांगून येते की काळजी करू नका, मी इथेच आहे, मला आवाज द्या. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अर्जुन सिनियरकडे पाहत असतो आणि तो म्हणत असतो की सिनियर किती खुश आहे, घरातलं वातावरण किती खुश आहे, मग मी आता डेड बॉडीचा विषय काढायला नको आहे, असं अर्जुनच्या मनात येतं. इकडे सायली आलेली असते आणि सायली आलेली पाहून रविराज तिला म्हणतो की सायली मला माफ कर, तुम्हाला म्हणाली होती की प्रतिमा त्याला आत्ता काहीच दाखवायला नको आहे, पण मी अजिबात तेव्हा प्रताप ही रविराजला समजावून सांगत असतो की रविराज हे बघ, प्रतिमा आत्ताच आलेली आहे आणि तुला माहिती आहे ना आत्ता प्रतिमाच्या बाबतीत जे काय घडलेलं आहे त्यामुळं ती अगदी बिथरली जाते, घाबरून जाते. त्यामुळं आपल्याला थोडंसं दमानं घ्यावं लागेल, तिच्या कलाने घ्यावं लागणार आहे, असं इकडे प्रताप हा सांगत असतो. त्यावेळेस रविराज म्हणतो हो बरोबर आहे तुझं, कारण काहीही झालं तरी प्रतिमाला कोणताही धोका निर्माण व्हायला नको आहे, प्रतिमा ही सुखरूप राहिली पाहिजे एवढीच माझी इच्छा आहे, असं रविराज सांगत असतो. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की रविराजचं असं म्हणणं असतं की आपण काही दिवस प्रतिमापासून शांतच राहूया, तिला कोणत्याही गोष्टी आठवून देण्याचा प्रयत्न करायला नको आहे, कारण त्यामुळं तिला फक्त आणि फक्त त्रासच होत आहे. त्यापेक्षा थोडे दिवस राहूया आपण, असं असं तो पूर्णाजीलाही सांगत असतो. त्याचवेळी अश्विन म्हणतो की हो बरोबर आहे, कारण प्रतिमा त्या आत्ताच आलेली आहे आणि तिला एवढं सगळ्यांमध्ये मॅनेज होणं अवघड जात आहे, कारण ती कोणत्या परिस्थितीत राहिलेली आहे, कोणत्या परिस्थितीतून बाहेर आलेली आहे आपल्याला हे माहितीच नाही. तिच्यासाठी अपघाताचा धक्का हा खूप मोठाही असू शकतो, असं बोललं जात असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे तन्वी म्हणत असते की मी माझ्या आईसाठी काही करायला तयार आहे, पण सायली तुला काय माहिती, माझ्या आईपासून तुझ्यामुळं मला दूर राहावं लागत आहे. कारण इकडे अस्मिता म्हणालेली असते की कसं आहे, मी ते प्रतिमा त्या दुसरं कोणालाच कोणालाच ऐकत नाही आहे, फक्त ती सायलीच ऐकते आणि तिला सायलीबद्दलच योग्य वाटतं, असं जेव्हा ते अस्मिता म्हणते तेव्हा आता प्रियाला राग आलेला असतो आणि प्रियाचं असं म्हणणं असतं की हो बरोबर आहे, कारण काहीही झालं तरी मी तिची मुलगी आहे तर तिनं माझ्याबरोबर असलं पाहिजे, पण तसं घडत नाही आहे. या गोष्टीचा राग मात्र तिला आलेला असतो आणि म्हणून ती बोलत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आता महिपतने एका छोट्या मुलाला आणलेला आहे आणि त्या छोट्या मुलाबरोबर महिपत खेळत आहे. ही गोष्ट जेव्हा साक्षी पाहते तेव्हा साक्षीला खूप मोठा धक्का बसतो आणि साक्षी महिपतला म्हणते की अण्णा हे काय आहे सगळं, असं जेव्हा ती विचारते तेव्हा आणि ती म्हणते की अहो तुम्हाला पहिल्यांदाच अशा छोट्याशा मुलाशी खेळताना पाहिलेलं आहे. त्यावेळेस महिपत म्हणतो अगं काळजी करू नको, वेळ आली की तुला सगळ्या गोष्टी कळतील, असं महिपत म्हणतो आणि त्या छोट्या मुलाला म्हणतो की आपण ना खूपच छान इथं मज्जा करायची आहे, तुला चॉकलेट वगैरे आवडतं ना, मी तुला चॉकलेट वगैरे सगळं देईल, पण तू मस्त राहायचं आहे, मी सांगेल तसंच वागायचं आहे, असं महिपत त्या छोट्या मुलाला सांगत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की साक्षी विचारच करत असते की नक्की अण्णांनी हे कोणाला उचलून आणलेलं आहे, हा प्रश्न मात्र इकडे साक्षीला पडलेला असतो.
पण महिपतने काही अजूनपर्यंत तिला तिच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नसतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की दरवाजा वाजतो. तेव्हा महिपत म्हणतो की हे बघ बाळा, मी काय सांगतो तुला, हे घे चॉकलेट, आणि मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत बाहेर यायचं नाही, आपण आता लपाछपी खेळणार आहोत, असं तो सांगत असतो. तेव्हा महिपतला धक्का बसतो. महिपत असं त्या मुलाला सांगतो. तेव्हा महिपत आता त्या मुलाला घेऊन जातो आतमध्ये आणि त्याला आतमध्ये सोडतो आणि सांगतो की मी सांगितल्याशिवाय बाहेर यायचंच नाही. हे जेव्हा महिपत त्या मुलाला सांगतो आणि एक मोठं चॉकलेट देतो, तेव्हा तो मुलगाही खुश होतो आणि आतल्या रूममध्ये त्याला पाठवलेलं असतं तर तो तिथेच थांबतो. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता सगळेजण म्हणत असतात की आता प्रतिमापासून आपण सगळ्यांनी लांबच राहायचं आहे आणि जेव्हा तिला वाटेल तेव्हा आपण तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. आणि इकडे आता महिपत दरवाजा उघडतो तर तो जो इन्व्हेस्टर असतो तो आलेला असतो आणि तो महिपतला म्हणतो की मला 22 कोटी रुपये लवकरात लवकर पाहिजेत, आता मी तुला यापुढं कोणतीही मुदत देऊ शकत नाही. तेव्हा महिपत म्हणतो की असं आहे का, पण तुला मुदत तर द्यावीच लागेल इन्व्हेस्टर साहेब. कसं आहे माहिती आहे का, काहीही झालं तरी त्याच्यापेक्षा अनमोल अशी गोष्ट तुमची माझ्याकडे आहे. आणि महिपत असं म्हणतो तेव्हा साक्षी पाहतच राहते. साक्षीला कळलेलं असतं की महिपतने नक्की कोणता डाव टाकलेला आहे आणि 22 कोटीसाठी तो इन्व्हेस्टर मुदत वाढवून देत नव्हता. तर आपण काय करायचं, ही मोठी शक्कल ही महिपतने लढवलेली आहे, ही गोष्ट साक्षीच्याही लक्षात आलेली असते. आणि इकडे आपल्याला पाहायला मिळतं की नागराज आता एक बॅग घेऊन आलेला आहे आणि त्या बॅगेमध्ये कपडे आणि दागिने तो घेऊन आलेला असतो. नागराज आला की सुमन उठून थांबते. तेव्हा नागराज इकडे म्हणतो की दादा, तुला माहिती आहे का, प्रतिमा वहिनींचे दागिने हरवलेले होते, आपण पोलीस कंप्लेंट केलेली होती तर ते दागिने मिळालेले आहेत. तेव्हा इकडे रविराज म्हणतो की काय सांगतोयस नागराज तू. तेव्हा नागराज सांगतो की हो, प्रतिमा वहिनींचे ते दागिने आता मिळालेले आहेत. नागराज जेव्हा हे सांगतो तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसतो आणि इकडे पूर्णाजीला तर खूपच आनंद झालेला असतो. पूर्णाजी म्हणते काय सांगताय. तेव्हा नागराज सांगतो की हो, मी जे खरं आहे ते सांगत आहे आणि हे सगळं सुमनमुळं झालेलं होतं. तिने पॉलिससाठी दागिने दिलेले होते आणि त्यानंतर तिने ते विसरून गेले, तिने आणलेच नाहीत म्हणून असं झालेलं आहे. आणि आज सकाळी तो सोनाराचा जो माणूस आहे तो घरी आलेला होता आणि तो म्हणत होता की अहो, तुम्ही बरेच दिवस झाले दागिने पॉलिससाठी दिले होते परंतु तुम्ही ते घेऊनच गेला नाही. आणि मग सगळेजण सुमनकडे पाहू लागतात. इकडे सुमनला पण खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण नागराज हे सगळं काय बोलतोय हा प्रश्न तिला पडलेला असतो. नागराजला आपण स्वतः दागिने चोरताना पाहिलेलं आहे. नागराजने स्वतः मला सांगितलेलं होतं की माझी एक नड आहे आणि ती भागवण्यासाठी मी हे दागिने चोरत आहे, असं त्याने सांगितलेलं होतं. मग अचानक असं काय घडलं हा प्रश्न सुमनला पडलेला असतो. तेव्हा नागराजने मात्र सगळ्या गोष्टी सुमनवरती खापर फोडून रिकामा झालेला असतो आणि सुमन अगदी उचकाळत पडलेली असते. पण सुमन शांतच होते आणि इकडे लगेचच नागराज म्हणतो की बघितलं का, प्रतिमा वहिनींचा जो पायगुण आहे त्याच्यामुळं हे दागिने सापडलेले आहेत, आता सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत असं नागराज सांगत असतो. त्यावेळी सगळ्यांना धक्का बसतो. पण सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो तो म्हणजे प्रियाला, कारण प्रियाला प्रश्न पडलेला असतो की या नागराजने हे दागिने आणले तरी कुठून, नक्की काय झोल केलेला आहे हे तिला कळतच नसतं. ती विचार करत असते की हे दागिने चोरले तर आहे त्याने महिपतपासून, पण ही स्टोरी तर अशी बनवतोय की जणू काय सगळेजण पाहतच राहतील. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की नागराज म्हणत असतो की काय सुमन, तू किती वेंधळेपणा करतेस माहिती का तुला, दादा किती घाबरला होता. वहिनींच्या दागिने चोरीला जाणं ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही आहे. आता इकडे अर्जुन सगळ्यांकडे पाहत असतो. त्यानंतर सुमन म्हणते की चला आता आपण आपल्या घरी जाऊया का. तेव्हा रविराज, तन्वी सर्वजण तिथं असतात. नागराज म्हणतो की मला काय वाटतं माहिती आहे का दादा, तू आणि तन्वी इथे राहणार असाल म्हणून मी तुमचे कपडे पण घेऊन आलेलो आहे. त्यावेळेस नागराजला रविराज म्हणतो की हो, मी खरं राहायचा विचार करतोय. त्यावेळेस पूर्णाजी पण म्हणते की अगदी बरोबर आहे, तुम्ही आणि तन्वी दोघंही इथे राहा, म्हणजे इकडे कल्पनाला बरं वाटेल, कारण या घरातली इतकी माणसं इथला राबतात त्यामुळं तिची मेमरी परत येण्यास मदत होईल, तिची वाचा परत येईल असं बोलत असतात. त्यानंतर सुमन मात्र शांतच होते आणि आता घरी जायचा विषय सुमनने काढलेला असतो आणि तिच्या डोक्यात असंख्य विचार सुरू असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की
इकडे अर्जुन हे सर्व ऐकत असतो. अर्जुनलाही धक्का बसलेला असतो. अर्जुन हे विचार करू लागलेला असतो की हे सगळं काय होतंय. अचानक दागिने आलेले आहेत, ती डेड बॉडी कोणाची आहे हेही कळलेलं नाही. आणि इकडे प्रिया मात्र भलतीच खुश झालेली असते. प्रिया म्हणते की हो चालेल, मी ते राहायला तयार आहे बाबा, आपण राहूया, तेवढंच आपल्याला आईचा सहवास मिळेल आणि आपण आईबरोबर आनंदाने काही क्षण इथे जगू शकू, असं प्रिया म्हणते. तेव्हा प्रताप म्हणतो की काहीच हरकत नाही, तुम्ही सगळेजण राहा इथे. आणि आता इकडे सुमन म्हणते की पण आपण वहिनींना आपल्या घरी घेऊन जायचं आहे ना. तेव्हा इकडे पूर्णाजी म्हणते अगं हे घर पण तिचंच आहे ना, मग आपलं घर असं काय म्हणतेस तू. अगं इथे पण ती लहानाची मोठी झालेली आहे, तिच्या भरपूर आठवणी आहे त्या घरामध्ये, ती आनंदानेच राहील, त्यामुळं तिकडे नको घेऊन जायला, असं पूर्णाजी सांगत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता इन्व्हेस्टर इकडे महिपतला म्हणतात की मला माझे 22 कोटी रुपये मिळाले पाहिजेत, आता मी कोणतीही मुदत वाढवून देणार नाही. त्यावरती महिपत म्हणतो की मी सांगितलं ना, माझ्याकडे एक अशी गोष्ट आहे की ज्यामुळं फक्त मुदतच नाही तर तुम्ही पैसे सोडायलाही तयार व्हाल. आणि महिपत आज जातो आणि त्याच्या इन्व्हेस्टरच्या नातवाला घेऊन बाहेर येतो आणि म्हणतो हे काय बघितलं ना, कसे मी मनाने खूप चांगला माणूस आहे, पण माझे हात मात्र खूपच सळसळत असतात आणि असं छोटा नरडत आवडायला तर मला जास्त वेळ लागत नाही. त्यामुळं पैसे महत्त्वाचे आहेत, काही गोष्ट महत्त्वाची आहे ती लक्षात ठेवायची आहे. तुमचं जे हे लेकरू आहे ते शाळेतून निघालं आणि एखाद्या गाडीने उडवलं तर. त्याचबरोबर हे छोटंसं लेकरू स्विमिंग पूलमध्ये गुडघ्या इतक्या पाण्यात खेळत असतं आणि त्या गुडघ्या इतक्या पाण्यात त्याचा गुदमरून जीव गेला तर. अशा सगळ्या शक्यता महिपत त्या इन्व्हेस्टरला सांगत असतो आणि त्याला घाबरवत असतो. महिपतचा हा सगळा डाव असतो, त्या इन्व्हेस्टरला अगदी घाबरवून सोडायचं असतं, म्हणून महिपत हे सगळं बोलत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे महिपत हे सगळं सांगत असतो. तेव्हा इन्व्हेस्टर म्हणत असतो की आणि इकडे, असं म्हणत इन्व्हेस्टर महिपतकडून त्याच्या नातवाला खेचून घेतो आणि म्हणतो सोडणार नाही तुला, तू एवढ्या खालच्या थराला जाशील असं वाटलं नव्हतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की महिपतने त्या इन्व्हेस्टरची चांगलीच वाट लावलेली आहे. त्याचबरोबर इकडे त्या मुलालाही त्याच्या ताब्यात दिलेला आहे, म्हणजे पैशाचा प्रश्नही सोडवलेला आहे. आणि महिपतने ही जी काही कामगिरी केलेली आहे त्यामुळं साक्षी मात्र खूपच इकडे घरात आता सगळेजण खुश झालेले आहेत. पण अर्जुनला एका वेगळ्याच गोष्टीचं टेन्शन आलेलं आहे. ही तन्वी इथे राहणार म्हणजे माझ्या डोक्याला ताप होणार आहे, कारण ही प्रत्येक वेळेस माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करणार आणि मिसेस सायली यांना मात्र खूप राग येणार आहे, त्यांची चिडचिड वाढणार आहे. अर्जुनच्या डोक्यात एकच सुरू असतं, काहीही झालं तरी काल रात्री जे घडलेलं आहे ते मला मिसेस सायली यांना सांगितलंच पाहिजे, असा विचार अर्जुन करत असतो. काहीही झालं तरी मला त्यांना ही गोष्ट सांगावीच लागणार आहे की काहीही झालं तरी काल माझ्याकडून चूक घडलेली आहे, हा विचार अर्जुन करत असतो. त्याचबरोबर सायली पण सगळ्यांसाठी नाश्त्याची तयारी करत असते, सगळ्यांचं खूप मनापासून ती करत असते, सगळ्यांशी खूप प्रेमाने वागत असते. आणि इकडे सुमनला मात्र प्रश्न पडलेला असतो की हे दागिने आले कुठून, हा प्रश्न सुमनला पडलेला असतो. आणि नागराज मात्र सुमनला म्हणत असतो की तू त्या सोनाराकडेच दिले होते ना सुमन, असं काय वेंधळेपणा करते, किती हुशार आहेस तू, तरी पण असं का वागत असते, असं तो बोलत असतो. इकडे प्रिया मात्र नागराजकडे पाहत असते. परंतु प्रियाला मात्र भलताच आनंद झालेला असतो की तिला सुभेदारांच्या घरी राहायला मिळत आहे आणि ती विचार करत असते की आता मला जास्तीत जास्त वेळ अर्जुनसोबत घालवता येईल आणि त्या आनंदात ती खुश झालेली असते. त्याचबरोबर सुमन म्हणत असते की मला खात्री आहे की प्रतिमा वहिनींची काळजी सायली अगदी व्यवस्थित घेईल, त्यात काही शंकाच नाही. आणि इकडे पूर्णाजी पण म्हणत असते की चालेल रविराज, तुम्ही राहा, तेवढंच प्रतिमाला बरंही वाटेल, कारण आपण तिच्याबरोबर तिच्या सहवासात राहिलो तर तिला पहिल्या गोष्टी आठवायला सुरुवात होईल, असं पूर्णावाजीचं पण म्हणणं असतं. आणि एकदा का प्रतिमा बरी झाली की मग काहीच हरकत नाही. आता सुमन आणि नागराज हे जायला निघतात. प्रताप त्यांनाही समजून सांगत असतो, त्याचबरोबर रविराजचीही समजूत घालत असतो, कारण काहीही झालं तरी आता लवकरात लवकर प्रतिमा बरी होणार आहे असा धीर रविराजला सगळेजण देत असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सायलीने आता सगळ्यांसाठी नाश्ता बनवलेला असतो आणि ती म्हणते की मी सगळ्यांसाठी नाश्ता घेऊन येते. आणि त्यासाठी तिने नाश्त्याला बनवलेलं असतं ते वाढून घेऊन येत असते. पण प्रिया, अस्मिता सर्वजण गप्पच असतात. तर इकडे विमल मात्र सायलीच्या मदतीला धावून गेलेली असते आणि इकडे प्रिया मात्र तशीच नौटंकी करत ती बसलेली असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की रविराज हा म्हणत असतो की हो, सायलीचं म्हणणं अगदी बरोबर आहे आणि प्रताप तू पण बोलतोय ते मला चांगलंच पटतंय, त्यामुळं आपण विचार करूया, थोडे दिवस थांबूया
आणि त्यानंतरच प्रतिमाची मेमरी परत आणण्यासाठी प्रयत्न करूया. इकडे प्रियाच्या डोक्यात वेगळीच चक्र सुरू झालेली असतात. काही करून प्रियाला मात्र इकडे अर्जुनच्या मिठीत जायचं असतं, अर्जुनशी प्रेमाने वागायचं असतं, अर्जुनशी जवळीक साधायची असते. आणि सायली मात्र हे सगळं पाहत असते. सायलीला मात्र खूप राग येत असतो आणि त्याचबरोबर सायली विचार करत असते की काही झालं तरी या प्रियाला मला यांच्यापासून लांब ठेवावंच लागेल. परंतु तिला कुठे माहिती असतं की अर्जुन प्रियाला हे सगळं बोलत आहे, त्याच्यामागे एक कारण आहे. त्यानंतर आता सुमन आणि नागराज जायला निघतात. नागराजने बॅग आणलेली तो रविराजला देतो आणि सुमनला म्हणतो चल सुमन. कारण सुमनच्या मनात ही नागराजच्याबद्दल एक पाल चुकचुकलेली आहे. त्यापेक्षाही तिला खात्री आहे की नागराजने ही चोरी पैशांसाठी केलेली, पण आज हे दागिने परत आणून दिलेले आहेत. आणि हा माणूस एवढं खोटा कसं काय बोलला, हा प्रश्न इकडे आता सगळ्यांनाच पडलेला असतो. त्याचबरोबर प्रिया विचार करत असते की नागराजने दागिने तर दिलेले आहेत, प्रतिमाच्या पायगुणाने दागिने आलेले आहेत, असं सगळ्यांना वाटत असतं. आता इकडे प्रिया म्हणते की चालेल, मी आईची काळजी घेईल. अर्जुन मात्र इकडे सायलीच्या मागे पुढे करत असतो. सायलीशी बोलायला जात असतो. घरातले सगळे त्यांच्याकडे पाहत असतात आणि हसत असतात. मग अर्जुन थोडा शांत होतो. अर्जुनला काही करून या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सायलीला सांगायच्या असतात. आणि इकडे महिपतने त्या इन्व्हेस्टरला तर इतकी धमकी दिलेली असते, इतकं धमकावलेलं असतं की आता त्या इन्व्हेस्टरकडे मुदत पाडून देण्याशिवाय काहीच पर्याय नसतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की तो त्याच्या नातवाला महिपतकडून खेचून घेतो आणि म्हणतो की चला. कारण काही झालं तरी त्या इन्व्हेस्टरच्या नातवाला महिपतच्या घरात खेळायचं असतं, त्याला स्पेस हवी असते आणि ती स्पेस इथे आमच्या घरात मिळत आहे असं इकडे महिपती त्या इन्व्हेस्टरला सांगतो आणि म्हणतो की आता मी कोणत्या थराला जाऊ शकतो याचा विचार करा. काही झालं तरी आमच्यावरची जी केस आहे ती मागं घ्यायची म्हणजे घ्यायचीच. या भाषेमध्ये आता इन्व्हेस्टरला महिपतने दम दिलेला आहे आणि सांगतो की डोक्यावर चढायचं नाही, शांत राहायचं, डोक्यावर बर्फाची लादी ठेवायची आणि शांत राहायचं. तर इकडे महिपती पण हे सगळं बोलल्यानंतर साक्षी मात्र इम्प्रेस झालेली असते आणि साक्षी म्हणते की अण्णा, मला नेहमीच वाटतं की तुमचं कौतुक करावं, तुमच्याबद्दल बोलावं, कारण तुम्ही आज जे काही केलेलं आहे ते खरंच खूपच जबरदस्त आहे. कारण काही झालं तरी तुम्ही जे काही केलेलं आहे, मला ह्या गोष्टी जरी पटत नसल्या तरी आज तुम्ही जे केलेलं आहे ते अगदी बरोबर आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की तो इन्व्हेस्टर त्या मुलाला घेतो आणि तिथून जातो. तेव्हा प्रताप म्हणत असतो की त्याला आणखी एक चॉकलेट द्या त्याच्या प्रताप आजोबांकडून, असं म्हणत इकडे तो निघून जातो. इकडे साक्षी मात्र खुश झालेली असते. ती महिपतला म्हणत असते की काहीही झालं तरी अण्णा, तुमच्याबद्दल ना विचार करायलाच नको, कारण तुम्ही एवढ्या वरच्या लेवलला जाऊन काम करताना मान्य मला ह्या गोष्टी पटत नाहीत, परंतु जे काही तुम्ही करताय ना ते खरंच खूपच जबरदस्त आहे असं इकडे साक्षी महिपतला सांगत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अर्जुन सायलीच्या मागे पुढे करत आहे. ही गोष्ट घरातल्यांच्या लक्षात येते आणि अर्जुन लाजल्यासारखा होतो. त्यानंतर आता डायनिंग टेबलवरती तिथे प्रियाही येऊन बसलेली असते. सायली त्याचबरोबर इकडे कल्पना घरातली कामं आवरून घेत असतात, पण प्रिया मात्र फक्त खायचं काम करत असते आणि ती तिथे डायनिंग टेबलच्या चेअरवरती बसलेली असते. आणि तेवढ्यात अर्जुन तिथे येतो. अर्जुन पुन्हा सायलीच्या जवळ जायला लागतो. तेव्हा तिथे असलेली प्रिया ही पाहते म्हणून अर्जुन थोडा शांत होतो. अर्जुन म्हणतो की काहीही झालं तरी आत्ता मला या गोष्टीचा विचार केलाच पाहिजे की मी जर मिसेस सायली यांच्याशी छान वागलो तर तन्वी काय विचार करेल, तन्वीच्या डोक्यात काय येईल हा विचार अर्जुन करू लागलेला आहे. आणि म्हणून तो इकडे सायलीशी आता उद्धटपणे वागतो. सायली म्हणते तुम्हाला बोलायचं होतं ना, तेव्हा अर्जुन म्हणतो मला काही बोलायचं नाही, असं तो रागातच बोलून जातो. तेव्हा सायली म्हणते यांचं काय चाललेलं आहे, म्हणजे आता तन्वी आली तर यांचे मूड चेंज होणार आणि हे यांच्या मूडप्रमाणे माझ्याशी वागणार नाही, मी असं कधीच होऊ देणार नाही असा विचार सायली करते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे प्रिया मात्र अर्जुनच्या प्रेमात अगदी वेडी झालेली असते. ॲक्च्युली ते प्रेम नसतं तर तिला फक्त अर्जुनचा पैसा लुबाडायचा असतो, यासाठी तिने वेडी झालेली असते. आणि मग ती अर्जुनसाठी स्वतः कॉफी घेऊन येते. सायलीला मात्र खूप राग आलेला असतो. मग सायली प्रत्येक वेळेस अर्जुननं काही जरी मागितलं किंवा काही जरी सांगितलं तरी ही घ्या तुमची फेवरेट कॉफी म्हणत कॉफीचा मग घेऊन सायली ही अर्जुनच्या मागे पुढे करत असते. आता अर्जुनला प्रश्न पडलेला असतो की मिसेस सायली यांची समजूत कशी घालायची, कारण प्रियाने अर्जुनला कॉफी दिलेली असते म्हणून सायलीला राग आलेला असतो आणि ती प्रत्येक वेळेस अर्जुनला कॉफी देत असते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.